नमस्कार माझ्या भावा आणि बहिणींनो, आतापर्यंत आपण पाहिलं की नागपंचमीची ही काळ रात्र कुंभ राशीच्या आयुष्यात काय भयंकर उलथापालथ घडवून आणू शकते। आपण हेही पाहिलं की तुमच्याच अवतीभोवती वावरणारी ती बाई किंवा तो पुरुष तुमच्या पाठीमागे नेमका कोणता घात किंवा कोणता सुवर्णयोग रचतो। पण आता वेळ आली आहे ती सर्वात मोठ्या आणि अंतिम सत्याची। आजच्या या भागात आपण थेट पडद्यामागचा तो चेहरा उघड करणार आहोत, जो गेल्या काही महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमच्या नकळत तुमच्या आयुष्यात कंट्रोल करत होता। सावध व्हा कुंभ राशीच्या जातकांनो, कारण हा भाग ऐकल्यानंतर तुमचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटचे 2 मिनिट तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे। नमस्कार मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त असं लिहिलं अजिबात विसरू नका। चला तर एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू। तर मंडळी, आता आपण पाहत आहोत की या भयंकर खेळाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा प्रश्न हा पडतो की नागपंचमीच्या या काळ रात्री नेमकं काय घडलं तरी काय होतं। ज्योतिष ग्रहाच्या स्थितीनुसार जेव्हा चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करतो आणि त्याहून राहू केतूचा किंवा शनीचं दृष्टी पडते, तेव्हा मानवी नातेसंबंधामध्ये एक भयानक विषमता तयार होते आणि याच ग्रहस्थितीचा फायदा घेऊन ती बाई किंवा तो पुरुष तुमच्या आयुष्यात विष कालवायचा प्रयत्न करत असतो। आता नीट ऐका, तुमच्या कुंडलीत नेमकी कोणती गडबड सुरू आहे। जर तुम्ही कुंभ राशीचे पुरुष असाल, तुमच्या सप्तम भावात किंवा कर्मस्थानात एखादी स्त्री अशी सक्रिय झाली आहे जिच्या गोड आणि बोलण्यावर तुम्ही अंधपणे विश्वास ठेवला, पण ती स्त्री तुमच्या नकळत तुमचं आर्थिक साम्राज्य खेचून टाकण्याचा प्रयत्न करत आहे। बॅकमॅन किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट्स वापरून तुम्हाला फसवण्याचा किंवा समाजात तुमची मानहानी करण्याचा गुप्त डाव रचत आहे। तुम्हाला वाटत आहे का तुमची हितचिंतक आहे, पण तो एक काळा साप आहे जो वेळ आल्यावर दंश करणार आहे। आणि जर तुम्ही कुंभ राशीच्या स्त्री असाल, तुमच्या अगदी जवळ वावरणारा एखादा पुरुष जो तुमचा जोडीदार असो, सहकारी असो किंवा ओळखीचा व्यक्ती असो, तो वारंवार तुमच्याशी प्रेमाने किंवा मदतीचा हात पुढे करून वागतो, पण पाठीमागे मात्र तोच पुरुष तुमचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी, तुमचं चारित्र्यावर किंवा कर्तृत्वावर शंका उपस्थित करण्यासाठी लोकांमध्ये विष पसरवतो। हे लोक कधीही तोंडावर वार करत नाही, ते पाठीमागून वार करणारे खंजीर आहेत। नागपंचमीच्या या शक्तिशाली तिथीवर जेव्हा नकारात्मक ऊर्जा शिगाला पोहोचते, तेव्हा लपलेला शत्रूचा खरा चेहरा उघड पडतो। तुम्हाला आठवतं का, गेल्या काही दिवसापासून तुमच्याशी अशानं गोड बोलणारे लोक बदलले आहे। तुमच्या प्रत्येक हालचालीवर कोणाचा तरी करडा डोळा आहे। जर उत्तर हो असेल तर समजून जा की तो डाव आधीच रचला गेलेला आहे। पण या डावाला मात कशी घ्यायची आणि आपण पुढे दृश्य कसं पाहायचं। मंडळी, आपल्या या महास्फोटक व्हिडिओच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। आतापर्यंत आपण पाहिलं की नागपंचमीची काळ रात्र कुंभ राशीच्या आयुष्यात काय उलथापालथ घडवू शकते, पण आता आपण त्या सत्याकडे जात आहोत। ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। तो काळ असा असतो जेव्हा तुमच्या सगळ्यात मोठा विश्वासघात तुमच्याच एखाद्या अतिशय जवळच्या व्यक्तीकडून होणारा असतो। ती बाई किंवा तो पुरुष गेल्या काही दिवसापासून त्यांच्या वागण्यात एक विचित्र बदल तुम्हाला अनुभवला असेल। अचानक गोड बोलणे, अचानक तुमच्या प्रत्येक कामात जास्त रस दाखवणे किंवा तुमच्या नकळत तुमच्या मोबाईलवर, तुमच्या ईमेलवर किंवा तुमच्या गुप्त कागदपत्रावर नजर ठेवणे, हे सगळं काय दर्शवत आहे? हे दर्शवत आहे की तो गुप्त डाव अंतिम टप्प्यात आला आहे। तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती कुंभ राशीला अशी जाळ्यात अडकवेल, स्क्रीनवर एक गूढ सावली आणि घड्याळाचा टिक टिक करणारा आवाज तीव्र होत जातो। सूत्रसंचालक लक्षात घ्या, कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची रास ही बुद्धिमत्तेची आणि न्यायाची मानली जाते। तुम्ही सहसा कोणाच्या सहवासात फसत नाही, पण शत्रू किंवा ती व्यक्ती एवढी हुशार आहे ज्यांनी तुमची कुमकुवत बाजू हेरली आहे। तर तुम्ही भावनिक आहात की तुमच्या भावनांचा गैरवापर केला जात आहे। जर तुम्ही आर्थिक बाबत मजबूत आहात तर तुमच्या पैशावर किंवा संपत्तीवर डोळा ठेवून एक मोठा कट रचला जात आहे।
नागपंचमीच्या या रात्री जेव्हा सर्पयोगाची आणि राहूची ऊर्जा तीव्र होते, तेव्हा अशा लोकांमधील वाईट प्रकृती शिगेला पोहोचते आणि ती बाई असो किंवा तो पुरुष त्यांच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचा मस्कर स्पष्टपणे लावलेला असतो, पण चेहऱ्यावर मात्र एक बनावट गोडवा असतो. हाच तो मुखवटा आहे जो तो आता उतरवण्याची वेळ आली आहे. भविष्यातील मोठा आघात किंवा सावधगिरीचा इशारा. धोक्याची घंटा वाजल्यासारखा सूर येतो. आता तुम्ही विचार करत असाल की या सगळ्यापासून आम्ही स्वतःला कसे वाचवायचे. मंडळी, नागपंचमीच्या या पर्वावर जर तुम्ही डोळे उघडले नाही तर येत्या काही दिवसात तुम्हाला महाहानी, आर्थिक नुकसान किंवा मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. ती व्यक्ती कोण आहे हे शोधण्यासाठी तुम्हाला दूर जाण्याची गरज नाही. तुमच्या अगदी अवतीभोवती तुमच्या रोजच्या उठण्या बसण्यात ती व्यक्ती वावरत आहे. फक्त गरज आहे ती तुमच्या डोळ्यावरचा विश्वासाची पट्टी काढायची. आता आपण त्या व्यक्तीचे तुमच्या विरोधात कोणतं गुप्त डाव आखला आहे आणि नागपंचमीच्या रात्री नेमकी कोणती प्रयोग टाळला पाहिजे, तोपर्यंत सावध राहा. कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवू नका आणि पाहत राहा आपला हा विशेष भाग. स्वागत आहे मंडळी आपल्या हा खळबळजनक भागात. पहिलं, तो मुखवटा कसा गळू लागला पण आता समोर येत आहे याहून भयंकर सत्य. नागपंचमीच्या या काळ रात्री अगदी तुमच्या पाठीमागे नेमका काय खेळ चालला आहे माहीत आहे का? ती बाई किंवा तो पुरुष ज्याच्यावर तुम्ही कधी कधी स्वतः प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता, तीच व्यक्ती आता तुमच्या विरोधात एक गुप्त करार किंवा कट रचत आहे. तुमच्या कॉलची रेकॉर्डिंग करणे, तुमच्या सहकार्यासोबत किंवा नातेसोबत तुमच्या विरोधात कान भरणे आणि अगदी तुमच्या भविष्यातील योजना सुरंग लावणे, ह्या सगळा त्या गुप्त डावाचा भाग आहे. नागपंचमीची रात्र आणि तो घातक भाग. लक्षात ठेवा कुंभ राशीच्या जातकांनो, नागपंचमीचा दिवस हा साधा दिवस नाही. या तिथीवर ऊर्जेचा प्रभाव अतिशय तीव्र असतो. अशा जर तुम्ही नकारात्मक व्यक्तीने तुमच्या कोणत्याही गुप्त तांत्रिक ऊर्जा, वाईट नजर किंवा मानसिक दबाव प्रयोग केला तर त्याचे परिणाम अतिशय घातक ठरू शकतात. तुम्हाला अचानक विनाकारण राग येऊ लागतो. घरातील वातावरणामध्ये अचानक तणाव आणि भांडणे वाढतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही कितीही मेहनत केली तरी श्रेय दुसरीच व्यक्ती घेत आहे का? जर याचे उत्तर हो असेल तर समजून जा की तो तांडव प्रत्यक्षात उतरू लागला आहे. ती बाई असो किंवा तो पुरुष असो, त्याची पावले आता तुमच्या घरात रोखली जात आहे. पण तुम्ही घाबरू नका, कारण काळ कितीही भयंकर असला तरी सत्य नेमकी शेवटी जिंकतं. आता वेळ आली आहे स्वतःला सावरण्याची. जर तुम्ही या भागातील डोळे बंद करून राहिला तर नागपंचमीच्या या रात्री रचलेला तो कट तुमच्या संपूर्ण आयुष्याची राख रांगोळी करू शकतो. तुमचे कष्टाचे पैसे, तुमचे प्रेम, तुमचे नातेसंबंध, सर्व काही एका झटक्यात धोक्यात घेऊ शकतं. पण काळजी करू नका, कारण पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आणि उघड करणार आहोत असा एक रामबाई उपाय. तो व्यक्तीचा प्रत्येक डाव एका सेकंदात उधळून लावतो. तोपर्यंत सावध राहा. रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तीने दिलेला कोणत्याही खाण्याची किंवा पाण्याची वस्तू ग्रहण करू नका आणि आपल्या कुंभ राशीच्या रागावर नियंत्रण ठेवा. पाहत राहा आपल्या विशेष कार्यक्रम, कारण अजून पिक्चर बाकी आहे. स्वागत आहे मंडळी आपल्या थरथर भागामध्ये. आपण या महाकथेच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे थोडी चूक तुम्हाला महागात पडू शकते. नागपंचमीची ती काळ रात्र आता अगदी जवळ आली आहे आणि तो गुप्त डाव रचणार आहे ती व्यक्ती असो किंवा तो पुरुष आता तिचा अंतिम आघात करण्याच्या तयारीत आहे. तुम्हाला आठवतं का गेल्या काही दिवसात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विचार केला, जास्त भरोसा ठेवला, त्यानेच तुमच्या पाठीमागे खंजीरचा मोठा डाव रचला होता. पण आता घाबरण्याची गरज नाही, कारण अंधार कितीही गडद असला तरी सूर्य उगवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. या भागात आपण पाहणार आहोत की त्या व्यक्तीच्या प्रत्येक वाईट कटाची बळी पडण्यापासून स्वतःला कसे वाचवायचे, वेळेत पाऊल कसे उचलाय पाहिजे, गुप्त शत्रूचे मानसिक छळ, तुमचे कुंकुमत क्षण. लक्षात घ्या कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचे विचार करण्याची क्षमता ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. पण ती व्यक्ती किंवा तो स्त्री पुरुष तुमची हीच बुद्धिमत्ता कुंकुमत करण्याचा प्रयत्न करत आहे, जे तुम्हाला वारंवार जुन्या गोष्टीची आठवण करून देऊन मानसिक तणाव देतील. तुम्ही घेतलेल्या चांगल्या निर्णयावर शंका निर्माण करण्याचा प्रयत्न करतील आणि तुमच्या जवळच्या लोकांमध्ये तुमच्याबद्दल गैरसमज पसरून तुम्हाला एकही पाडण्याचा
खेळ खेळला जातो, हाच तो सगळ्यात मोठा धोका आहे. नागपंचमीच्या या शक्तिशाली तिथीवर जेव्हा स्पर्श दोष राहूचा प्रभाव वाढतो तेव्हा अशा नकारात्मक ऊर्जा माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही वेळी सावध झाला नाही तर हे मानसिक जाळे तुम्हाला आतून पूर्णपणे खेचून टाकेल. बचावाचा महामंत्र पुढच्या भागाची चाहूल. मग आतून बाहेर पडायचं तरी कसं? उपाय अगदी सोपा पण अत्यंत प्रभावी आहे. आत्मविश्वास त्या व्यक्तीच्या कोणत्याही बोलण्यावर किंवा वागण्यावर करू नका. आजच बंद करा. त्या बाईला किंवा पुरुषाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि आर्थिक व्यवहारामध्ये ढवळाढवळ करू देऊ नका. गुप्तता तुमच्या पुढील योजना आणि तुमचे विचार आता पूर्णपणे गुप्त ठेवा, कारण ज्याला कळले त्यांनी मळले की हाच सध्याचा नियम आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हा डाव तुम्ही सहज जिंकू शकाल जर तुम्ही योग्य वेळी योग्य पावले उचललं तर. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन नागपंचमीची रात्र नेमका कोणता अंतिम महातोडगा करायचा आहे हे आपण पाहणार आहोत. आपल्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा हा अंतिम भाग आहे. आजचा हा भाग कुंभ राशीच्या आयुष्यात कलाटीन देणारा आहे. नागपंचमीला या कालरात्रीचा तो अखेर आणि सर्वात महत्त्वाचा प्रवाह आला आहे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. मागच्या 5 भागामध्ये आपण पाहिलं की तो गुप्त डाव कसा रचला गेला, ती बाई असं किंवा तो पुरुष ज्याच्यावर तुम्ही प्रामाणिकपणे जास्त विश्वास ठेवला, ज्यांनी तुमच्या पाठीमागे कोणता भयंकर कट रचला, याचा पर्दाफाश आज होणार आहे. आता वेळ आली आहे त्या मुखवट्यामागील खरा चेहरा उघड करण्याची. लक्षात ठेवा, तो व्यक्ती आता तुमच्या समोर येईन, गोड बोलण्याचा आव्हान येईल, पण तुमच्या डोळ्यातील किंवा तो खरा स्वार्थीपणा आता कपट आला आहे. आता लपून राहणार नाही. ग्रहाची चाल बदलली आहे आणि कुंभ राशीच्या जागृत बुद्धिमत्तेकडे आता त्या सगळ्या षड्यंत्राची माती होणार आहे. मंडळी, आता ज्योतिष गणनेनुसार नागपंचमीच्या या तिथीवर राहू आणि शनूच्या युक्तीने एक शक्तिशाली चक्र तयार होत आहे. हा काळ ज्यामध्ये जर तुम्ही कुमकुमत पडला तर तो गुप्त डाव तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो, पण जर सतर्क राहिला तर हाच योग त्या शत्रूसाठी महाप्रलय ठरेल आणि तुमच्यासाठी महायश आणि सोन्याचे दिवस घेऊन येईल. त्या स्त्रीने किंवा पुरुषने तुमच्या विरोध पसरवलेले सर्व गैरसमज आता एकमेकामागून एक स्वतःहून लोकांसमोर उघडे पडतील. त्यांनी रचलेले ते जाळं आता त्यांच्यावर उलटणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमची मेहनत करण्याचा किंवा तुमचे पैसे अडकवण्याचा त्याचा प्लॅन आता पूर्णपणे अपयशी ठरला आहे, कारण तुम्ही वेळेत सावध झाला आहात. आता आपण संपूर्ण संकटातून कायमचे बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःभोवती एक अभय सुरक्षा कवच तयार करण्यासाठी नागपंचमीच्या या रात्री अंतिम काम नक्की करा. शिव आणि नाग दर्शन. नागपंचमीच्या दिवशी शक्य असल्यास जवळच्या शिवलिंग जाऊन महादेवाच्या पिंडीवर जल अभिषेक करा. नागदेवतेचे स्मरण करून मनोमनाने म्हणा, माझ्या मार्गातील सर्व शत्रूंनी गुप्त बांधा नष्ट व्हावं. सकारात्मकतेची अग्निपरीक्षा. त्या नकारात्मक व्यक्तीपासून आता सर्व संबंध कायमचे संपून टाका. त्यांना तुमच्या आयुष्यातील असा वाजा करा की जसे कधीही नव्हते. विजेची चाल. कुंभ राशीचे लोक कधीही हार मानत नाही. आजपासून तुमचे नवीन करिअरची, नवीन विश्वासाची आणि खऱ्या सुखाची नवीन सुरुवात होत आहे. तो गुप्त डाव करण्याचा पराभव झाला आहे आणि कुंभ राशीचा विजय झाला आहे. जर तुम्हाला आपली ही रहस्यमय आणि खळबळजनक मालिका आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कुंभ राशीच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव, माझा विजय निश्चित आहे. भेटू अशाच एका नवीन आणि रोमांचक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क रहा आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुम्हाला असेच अचूक रहस्यमय व्हिडिओ पाहण्यासाठी, राशी भविष्याचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. मंडळी, तुम्हाला रोजचे नवनवीन राशी भविष्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. स्वस्त खा, मस्त राहा. अवधूत चिंतन. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर सर्वांना बाय.